बुके नको बुक द्या या IPS अधिकारी बिरदेव डोणे यांच्या अनोख्या आवाहनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम उभा राहिला आहे। यमगे या गावी विठ्ठल बिरदेव अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं आहे। या अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटनाच्या प्रेरणादायी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार उपस्थित राहून बिरदेव डोणे यांच्या या उपक्रमाचं कौतुक केलं। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार। बिरदेव यांनी सत्काराला बुके नको बुक द्या असे प्रेरणादायी आवाहन केले होते। याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातून अनेकांनी किमती पुस्तके बिरदेव यांना भेट दिली होती। ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची ओढ असते, मात्र खर्चिक कोचिंग क्लासेस घ्यावे लागतात। या गोष्टी लक्षात घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी यमगे येथे बिरदेव डोणे यांच्या पुढाकाराने सदरचे केंद्र सुरू झाले आहे। समस्त धनगर समाज, सुवर्णयुग तरुण मंडळ, शिवम परिवार, आझाद तरुण मंडळ तसेच गावातील सर्व तरुण मंडळे आणि ग्रामस्थांच्या सामूहिक पुढाकारातून हा उपक्रम प्रत्यक्षात आला। या कार्यक्रमासाठी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, भाकणूककार भगवान डोणे, व्यावसायिक संचालक राजीव पाटील, मुरगुडचे API शिवाजी करे हे प्रमुख उपस्थितीत होते। कारण म्हणजे त्यांचं कष्ट, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून यश मिळवता येतं हे एक उदाहरण। आजकालच्या काळामध्ये आपल्याला जे काही आदर्श पाहिजे, जे काही प्रेरणादायी उदाहरणं पाहिजे ते खूप कमीत कमी मिळतात। त्यामध्ये एक असे उदाहरण एक जगासमोर, एक देशासमोर आला आणि देशभर बिरदेवनी कशा पद्धतीने अभ्यास केला, कशा परिस्थितीमध्ये अभ्यास केला यावरती मोठ्या प्रमाणात वाचलं गेलं, मोठ्या प्रमाणात बघितलं गेलं। बऱ्याच आई वडिलांनी आपल्या मुलांना त्यांचे व्हिडिओ दाखवले, ते कसे IPS झाले, कसे UPSC मध्ये त्यांनी त्यांचा प्रवास केला, हे सर्व आपल्या मुलांना दाखवलं। आणि प्रत्येकाला तेच हवं असतं की आपली मुलं आहेत ते मुलं परिस्थितीची जाणीव घेऊन अभ्यास करून एक चांगल्या पदावरती जावी, म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये आपण आहे त्याच्या पुढे आपण जावं, ते बिरदेवनी केलं। आणि मला वाटतंय निकाल लागला तेव्हा कोल्हापूरमध्ये येणाऱ्या बहुतांश गाड्या ज्या कागलीपासून पुढे येत होत्या त्या सगळ्या MG मध्ये येत होत्या, इकडे गावामध्ये येत होत्या, बिरदेवना भेटायला येत होत्या आणि त्यांचा फोन तर अक्षरशः स्विच ऑफ होईपर्यंत रिंग होत होती। लायब्ररी आहे, वाचनालय आहे, ते येणाऱ्या काळामध्ये या गावाला सांगितलं होतं की त्यांना IPS कॅडर भेटलेला आहे की लवकरात लवकर तुम्ही SP कोल्हापूरकडून तुमची नेमणूक होती। आणि आज आम्ही चर्चा करत होतो की हे लोक कशामुळे आले ते बघायला की साहेबांनी SP साहेब मदत केली, म्हणजे फॅन दिले, इलेक्ट्रिसिटीचं साहित्य दिलं, काही जणांनी रॅक दिलं, काही जणांनी डेस्क उपलब्ध करून दिले। पण त्या निमित्तानं सगळं मूर्तरूप झालं। पण मग एक की उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचा हा मोठा थोडा प्रश्न पडत होता। मग सरांना एकदा दोनदा भेटल्यानंतर सरांना रिक्वेस्ट केली की सर तुम्ही आमच्या गावी या, कारण आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत जिल्हाधिकारी असतात माहीत असते पण गावामध्ये आमच्या आलेले नाहीये। मग जिल्हाधिकारी दिसतात तरी कसे किंवा पोलीस अधीक्षक दिसतात तरी कसे हे ऍक्च्युअली गावाच्या लोकांना बघू देत तरी। मग त्या निमित्ताने रिक्वेस्ट केली आणि सरांनी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंतीला मान देऊन सर कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी KK न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओमकार पोतदार।